म्हणजे कोणा बाबा दिला आणि कोणाची उरला अशी काय नाही पहिले ह्यो गोष्टी जीवनात खऱ्या आजचा जो किओस आहे हो महत्त्वाचा हा काय ना बारीक बारीक काम बरे कामं मोठी कामं अशी ना आम्ही जवळजवळ गेल्या 5 टर्मात जवळजवळ 1200 प्रोजेक्ट चालू केले तातून 10 लाख धरून 1 कोटी 25 लाखापर्यंतचे प्रोजेक्ट केले कम्युनिटी हॉल आहा तातून जवळजवळ 500 कम्युनिटी हॉल आसात जवळजवळ 70 स्मशानभूमी आसात आणि तो कशो 25 लाख ते 1 कोटी 25 लाखापर्यंत हे प्रोजेक्ट जाल्ले आसात कोणाचोच प्रोजेक्ट पेंडींग ना म्हणजे आम्ही दिलो प्रोजेक्ट मोठा आणि कळना अशें कांय ना सगळे प्रोजेक्ट कंप्लीट जाल्ल्यात थोडे पायपलायनी आसात जवळ आतां एक नवी रूल आयिल्ले कारणान कम्युनिटी हॉलाचेर मातसो कंट्रोल येयल्लो आसा गव्हर्मेंटान ठरयला सेंट्रल गव्हर्मेंटान एक पंचायती एकच कम्युनिटी हॉल पयलीं आमी 2, 3, 4 अशें बांदताले आतां एक बांदल्यार दुसरो बांदूंक मेळना म्हणून आतां बारीक बारीक जे काही प्रोजेक्ट आसात मोठ्यान मोठो प्रोजेक्ट खर्चाचो जो कम्युनिटी हॉल आसतलो आनी म्हणून आतां बारीकां बारीक प्रोजेक्ट जे कितें येता आमी ते सगळे लोकांच्या महत्वाचे प्रोजेक्ट ते लोकांच्या गरजेचे प्रोजेक्ट हे आमी कंप्लीट करतात मागीर हर्स वॅन आसतली एम्ब्युलन्स आसतली स्कूल बस आसतली त्याच बरोबर कचरो वाहन आसतलें ही आज गरजेची गोष्ट आहा न्ही ते प्रत्येक आम्ही ठरवलं की पंचायत जर मागली तर प्रत्येक पंचायती कमीत कमी एक पयलीं दिवप आणि गरज पडल्यार मागीर आनी वाड करप कारण ताजी वेवस्था जावंक जाय पर्यावरण जर आमी दवरतले जाल्यार ह्या कचऱ्याची वेवस्था बरे रितीन जावंक जाय आणि त्यामुळे ह्यो बारीक प्रोजेक्ट आसतलो तो एक 5-6 लाखाची गाडी आसतली पण तो महत्वाचो प्रोजेक्ट आसा त्यामुळे मेजर प्रोजेक्ट कितें आसतले मेजर प्रोजेक्ट आतां एक 500 कम्युनिटी हॉल आसात जे जागा गांवांत जावंक नाशिल्ले किंवा घेतलेले पण ते चालू आशिल्ले ह्या जवळ जवळ वर्सभर आमी कंप्लीट करतले त्याचबरोबर काही रिटर्निंग हॉल ज्या जाग्याचेर आसात काय वाळपय म्युनिसिपालिटी एक मोठी रिटर्निंग हॉल जवळजवळ 70 लाखाची अशे तशे हे मोठे प्रोजेक्ट आसात मागीर ह्या प्रोजेक्टांनी आनी दुसरे आसतले मोठे प्रोजेक्ट म्हणजे स्कूल बसीस जे अलाव नाशिल्ले आज आमकां अलाव केल्ले आसात त्या भुरग्यांक शाळेंत कारण गोवा सरकारान त्यो स्कूल बसी आज बंद केल्ले आसात त्यामुळे आमचेर लोड आयिल्लो आसा मागीर एम्ब्युलन्स आसतल्यो हॉर्स वॅन आसतल्यो ते प्रत्येक गांवांत एक अशी सुसज्जता एक तांकां दिवप आणि सगळे वेवस्था सज्ज करप हें ताचें काम आसतलें त्या प्रोजेक्टान भाऊ आनी खुबशे हॉर्स वॅनी एम्ब्युलन्सी तुमचे नांवाच्यो ज्यो बंद पडून रस्त्यार खुबशे उरलेले तेजें कितें प्रोविजन केला तुमचें स्क्रॅप करपाक आतां पर्यंत आमकां कंप्लेन जाल्या प्रमाणे आमी जी दितात ती तांकां आमी रिकरिंग मनी तांकां किंवा ते मेंटेनन्सा आमचे पयशे पयलींच आमी भरून घेता कारण MP फंडाक तशी वेवस्था ना आणि त्यामुळे ज्यो 20 वर्सां पयलीं दिल्यो आसतल्यो त्यो आनी चलची ना त्यो बंद थोड्यो आसतल्यो बाकीचे जे कितें आसा ज्यांक ते संस्थेक आमी दितात ती मेंटेनन्स करपा बाबत आणि ते करतात अशे व्हडलेश्यो आमचे खंयच रस्त्यार तुका म्हाका ते 1 किंवा 2 ज्यो जांकां तांचे चलोवपाचें लायफ सोंपलां 20 वर्सां जालां कारण म्हाका आज 26-27 वर्स सुरू जाला एज ए MP हांवें जर 20 वर्सां पर्यंत दिल्यो आसतल्यो त्यो आनी चलची ना आनी ते रस्त्यार उरतल्यो अशे कांय 1-2 तरांची घटना आसतल्यो सोलर सिटी पणजे कितपर्यंत जालें आता हे केलेलं काम सपोट्या वाढत होता काही नैसर्गिक अडचणी झाल्यो परंतु मागे येणाऱ्या काही 5-6 महिन्याचं काम पूर्ण जातं कसं असणार प्रोजेक्ट कसा सोलरचे सोलरचे प्रोजेक्ट आत्ता आम्ही आमच्या ज्या 2 स्कीम आहेत एक आहे PM मुफ्त बिजली योजना जी आहे त्याच्यातून प्रत्येक घराला आपण 3 KVA पर्यंत मदत करतो त्याच्यातून त्यांना जो राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये 1.5 लाखाची सबसिडी देतो 2 लाखाच्या आत तो प्रोजेक्ट पूर्ण होतो आणि असे जवळ आत्तापर्यंत मला म्हणून 1000च्या जवळ आम्ही पोहोचत आहोत गोव्याच्या 1000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे कंप्लीट झालेले प्रोजेक्ट आहेत आणि ही जी संख्या वाढवण्याचं काम आम्ही करत असतो की सोलर एनर्जी जर जनरेट झाली तर आपल्याला लोड इथं मेन पॉवरचा लोड कमी होणार आहे आणि त्यामुळे ही स्कीम आपण देतो आणि लोक त्याला प्रतिसाद देतात काही कारणामुळे वर्ष 1.5 वर्ष अडून पडली होती तो एक प्रश्न दिल्लीला सोडवला दुसरी जी आहे ती PM कुसुम योजना ही जी PM कुसुम योजना जी आहे ती शेतकऱ्यांसाठी पंप असे जवळजवळ गोव्यात पण त्याची रजिस्ट्रेशन आता होत आहे की त्यांना जवळजवळ 70% सबसिडी म्हणजे त्यांना रात्रीची पंपिंग वॉटर पंपिंगसाठी वीज मिळत होती आता सोलर जर पॅनल बसवलं तर दिवसभर ते 12 तासही पाणी शेताला दिवसा देऊ शकतात ही एक मोठा प्रॉब्लेम नंतर सॉल्व्ह झालेला आहे त्यामुळे असे 2 प्रोजेक्ट आता चालवले आहेत गोव्यात आपण मोठे प्रोजेक्ट यावे असाही आमचा प्रयत्न आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून
पणजी त्यांनी स्मार्ट सोलर सिटी म्हणून घेतली होती. ते सोलर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत असेल. आपली जी योजना आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक सोलर विलेज करण्याचा आपला जो प्रोजेक्ट आहे तो आपण चालू आहे. कुठचा गाव योग्य आहे, कोणी किती किती हे केलं आहे, अशा पद्धतीने आपण दोन्ही जिल्ह्यामध्ये एक एक गाव आपण येतात. GNH पळय गो. शी पाड पडू हांचे कसलो सावार आयला देव जाणा. कितले आशेन हाडिले हांवें सगळे. मम्मा तू चड चिंतू नाका. राव हे पळय सगळ्यात शुद्ध पंचामृत जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी, आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेला आणि बरेच प्रोडक्ट्स अशें. जशी आवयची माया जायना कमी, पंचामृता दिता शुद्धतेची हमी. पंचामृता